नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी पूर्ण ध्यान देऊन हा व्हिडिओ ऐका. तुम्हाला पेन्शन योजना ही मिळणारच आहे आणि राज्यासाठी ऑनलाईन कार्यालये चालू झालेले आहेत. आता आपण बरेचसे व्हिडिओ टाकत असतो. प्रॅक्टिकली आपण ही मंडळाच्या पाठीमागे गेले 15 वर्ष झाले हे करून हे धर्मवीर आनंदिगे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे. 13 योजनेतनं तुम्हाला लाभ मिळणार आहे. ऑनलाईनला तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही बघा, आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. आता ते अर्ज कोण भरू शकतात? आता ह्याच्यात माझ्या काहीतरी व्हिडिओना बऱ्याचशाच कमेंट आलेल्या होत्या. हे राज्यास कुठल्या जिल्ह्यापुरतं आहे? हे महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी अर्ज भरायचे आहेत. आता अर्ज कोण भरू शकतो? परवानाधारक भरू शकतो. ज्याच्या नावावर गाडी आहे त्यानं भरायचं आहे. आता भरताना ह्याची प्रक्रिया भरताना तुम्ही चुकू नका, कारण भरताना कोड नंबरवरती भरायचं आहे. समजा तुमची रिक्षा जर सांगली RTOला असेल तर सांगलीच्या कोड नंबरवरतीच अर्ज भरायचा आहे. मुंबईचे बोरोली RTO असेल तर बोरोली कोडवरतीच भरायचे आहे. ठाणा कोडवरती भरायचे. म्हणजे ज्या RTOमध्ये तुमची रिक्षा आणि टॅक्सी नोंद आहे, जो परवानाधारक आहे त्यानंच भरायचा आहे. तुम्हाला तो अर्ज भरताना कोड नंबर भरणं आवश्यक आहे, कारण हे अर्ज कोड नंबरवर भरायचे आहेत. दुसरं म्हणजे तुमची संपूर्ण कागदपत्र अपलोड करावी लागतात. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, लायसन आणि परमिटसुद्धा लागतं. पण ज्या वारसा हक्कानं म्हणजे विधवा महिलांना जी परमिट मिळालेली आहेत त्यांनी ते परमिट अपलोड करावं लागतं. परमिट नंबर भरावा लागतो. तुमचा गाडी नंबर, TC नंबर, इंजिन नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड ही सगळी पेपर त्याच्यात अपलोड करावे लागतात. ह्या साईटवर तुम्ही मोबाईलनं हे तुम्ही तुमचं काम करू शकता. 500 रुपये तुम्हाला वन टाईम फी ही भरावी लागते. 300 रुपये ही वार्षिक वर्गणी आहे. हा अर्ज मंडळ त्या साईटला पडला की मंडळ चेकिंग करतं आणि त्या RTOकडं अप्रुव्हलसाठी पाठवतं. मग ते RTOवाले अप्रुव्हल करतात. म्हणजे ज्या कार्यालयात तुमची गाडी आहे, समजा सांगली RTOला आहे तर सांगली RTO ते अप्रुव्हल करून पुन्हा पाठवणार आणि मग ते तुमचं सभासद तुम्ही झाला असा मग तुमची पावती तुमच्या मोबाईलमध्येच येते. हे कुणीही विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी धर्मवीर आनंदिगे साहेब कल्याणकारी मंडळाचं भरा. ते काही एकाच RTOसाठी नाही, राज्यातील 50 RTOसाठी 58 RTO जेवढे आहेत त्यांच्यासाठी आहे. बघा, आता मंडळाची अर्ज भरायची सोपी प्रक्रिया झालेली आहे. हा QR कोड आहे ना, हा QR कोड तुम्ही जर स्कॅन केला तर तुम्हाला साईटसुद्धा खुलते. ह्याच्यात तुम्ही बघू शकता आनंदिगे का प्रोसेस पहा त्याची. तुमचं लायसनची सुद्धा सगळी माहिती लागते. कुटुंबात लागतं, वारसदाराचं नाव लिहावं लागतं, त्यांच्या तुमचं जन्मतारीख भरावी लागते, बँकेचं खातं भरावं लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटिंग कार्ड ही सगळी कागदपत्र तुम्हाला लागतात. हे मात्र विसरू नका. रिक्षा टॅक्सी चालकांनी चुकी करू नका. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना ह्यातूनच न्याय मिळणार आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा. त्याच्यामुळं तुम्हाला आनंद दिगे कल्याणकारी मंडळातूनच न्याय मिळणार आहे. आणि ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. इथं कोणही मध्यस्थी नाही, काहीसुद्धा नाही. प्रत्येक रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकानं भरायचं आहे. आणि तुमची गाडी लाईव्ह पाहिजे, तुमचे पेपर अपडेट पाहिजेत तरच ते RTOवाले अप्रुव्हल करणार. अप्रुव्हल झाल्यानंतर मग तुम्हाला मंडळाचं ओळखपत्र मिळणार. आता बरेचसे लोक म्हणतात आम्ही अर्ज भरलेत, पण ते कोड नंबरवर भरलेत का? कुठल्या RTOमध्ये तुमची गाडी नोंद आहे? ही सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. अपलोड करायचे असतात. भरताना पैसेही भरायचे असतात. अप्रुव्हल झाल्यानंतर पावती येते मंडळाकडून, ते RTOला जातात व्हेरीफायसाठी. तुम्हाला OTP बी येतो अर्ज भरताना. हे मात्र कोणी विसरू नका. प्रत्येकानं महाराष्ट्रातील मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं कल्याणकारी मंडळाचं सभासद भरायचं. आपण भरपूर व्हिडिओ टाकलेत. आणखीन तुम्हाला जर न्याय हवा असेल तर आनंद दिगे कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हे अर्ज भरायचे आहेत. ऑनलाईन 100% ऑनलाईन प्रक्रिया आहे. आणि 65 वर्षाची ज्यांची वय आहेत, जे सभासद होतील ना आता, त्यांना 27 जूनला
10,000 रुपये सन्मान निधी मिळणार आहे. ज्यांची 65 वर्ष वय आहेत ह्या येणार आहे 26ला मंडळाचा पहिला वर्धापन दिन होईल आणि पैसे त्यांना मिळतील सगळ्यांना. तुम्हाला ह्याच्यात भरपूर योजना आहेत. जर काय अपघात झाला तरी तुम्हाला काय गाडीला नुकसान झालं किंवा काही झालं तरी तुम्हाला 50-60 हजार रुपये मिळणार आहेत. मुलांच्यासाठी शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत. म्हणजे ह्या अशा 13 योजना आहेत. अजून त्याच्यात योजना वाढत आहेत. हे मात्र कुणी रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी विसरू नका, चुकी करू नका. हा व्हिडिओ शेअर करा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे ऑनलाईनचे हे सगळे फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरा. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे राज्यासाठी मंडळ आहे. ते काही मुंबईसाठी आहे, ठाण्यासाठी आहे असं काहीही नाही. RTOचा कोड नंबर, तुमची ज्या RTOमध्ये गाडी नोंद आहे कोड नंबर आहे त्या ऑनलाईनला. बोरोली RTOचा असेल तर 47 कोडवरतीच भरायचं आहे. अंधेरी RTOला असेल तर 2 नंबरच. सांगली, कोल्हापूर जे तुमचं RTOमध्ये रिक्षा आणि टॅक्सी नोंद आहे आणि परवानाधारकांनीच भरायचे आहे. त्यांनी कागदपत्र मात्र ही त्याच्यात लागणार आहेत. फी भरून तुम्ही अर्ज सोडून द्या. 8-10 दिवसात तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज येईल, पावती येईल. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा बघा कोड आहे, QR कोड आहे, असं बी काही नाही. पण जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईनच हे अर्ज भरायचे आहेत. ही कुठलीही ऑफलाईन वगैरे ह्याच्यात नाही, संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ सभासद व्हा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त